बुद्धी भ्रष्ट करतात ह्या 7 सवयी. 1. समोरच्याची प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेणे. जर बोलणाऱ्या लोकांची प्रत्येक गोष्ट तुम्ही मनाला लावून घेत असाल तर तुम्ही तुमची विचार करण्याची क्षमता कमी करत आहात. ज्या वेळेचा उपयोग तुम्ही तुमच्या प्रगतीसाठी, क्रिएटिव्ह थिंकिंगसाठी करायला हवा, तो सगळा वेळ तुम्ही लोकांचा विचार करण्यात घालवला तर ते तुमच्यासाठी चांगले नाही. 2. भूतकाळात गुंतून राहणे. खूप लोकांना सवय असते होऊन गेलेल्या गोष्टींची वारंवार आठवण काढत बसणे. गेलेल्या भूतकाळासोबत तुम्ही 2च गोष्टी करू शकता. एकतर आठवून रडत बसा, नाहीतर त्यातून धडा घेऊन पुढे चालत राहा. रडत बसलात तर नुकसान फक्त तुमचेच आहे. म्हणून त्यातून धडा घेऊन आपले भविष्य कसे सुधारता येईल ह्याच्याकडे लक्ष द्या. 3. तणाव. प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीचा ताण घेणे, टेन्शन घेणे ह्यामुळे सुद्धा विचार करण्याची क्षमता क्षीण होते. स्वतःच्या प्रॉब्लेम्सला थोडंसं लांबून बघायला शिका. एक छोटा दगड जर डोळ्याजवळ आणून ठेवला तर तो मोठा दिसेल, पण लांब नेला तर लहान दिसेल. अगदी तसेच तुमच्या प्रॉब्लेमकडे पाहण्याचा दृष्टिकोन ठेवा. 4. ओव्हर थिंकिंग. कुठल्याही गोष्टीचा गरजेपेक्षा जास्त विचार करणे माणसाची काम करण्याची क्षमता नष्ट करते. कुठल्याही गोष्टीचा विचार करताना एक लिमिट ठरवा. प्रॉब्लेम्सवर विचार करत बसण्यापेक्षा सोल्युशन्सवर विचार करा. तुम्ही जे विचार करताय ते प्रोडक्टिव्ह आहेत का हे एकदा पारखून बघा. 5. फक्त दुसऱ्यांच्याच आनंदाचा विचार करणे. काही लोकांना सवय असते, स्वतःच्या लाईफची वाट लागलेली असते, तरी पण लोकांना आपण किती चांगले आहोत, किती खर्च करू शकतो हे दाखवून देण्यात मजा येते. उधारी घेऊन पार्टी देणे, लोकांना खुश करणे, अशा नसत्या चक्रव्यूहामध्ये फसून स्वतःला बर्बाद केलेले असते. 6. मोबाईलचा अतिवापर. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत दुनियाभरच्या सोशल मीडियाच्या नोटिफिकेशन तुम्हाला बोलवत राहतात की या आणि जिंदगी बर्बाद करा. सर्वात आधी त्या नोटिफिकेशन बंद करा. गरजेपेक्षा जास्त मोबाईलचा वापर तुमची विचार करण्याची क्षमता कमी करते. फोकस कमी होतो, डोळ्यांवर ताण येतो, प्रोडक्टिव्हिटी कमी होते. 7. अतिराग करणे. अतिराग आणि अहंकार या दोन्ही गोष्टींमुळे फक्त बुद्धीच भ्रष्ट होत नसते तर माणूस स्वतःलाही नष्ट करतो. डोकं जेवढं शांत ठेवाल तेवढेच चांगले विचार करू शकाल, चांगले निर्णय घेऊ शकाल.